आम्ही जाणं गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही चाललो आहे नाणीला, म्हणजेच रत्नागिरी स्वामी नरेंद्र महाराजांच्या मठावर चाललो आहे. आणि आता वाजले सकाळची 4 वाजले. गाडी शकता तर आता प्रवास आणि तिकडचं रत्नागिरी मठावर स्वामी नरेंद्र महाराजांचे मग दाखवू. बॅग घेतले सगळे. इकडे आपली गाडी आली. नानी वेट करत आहे. नानी यांना काय बघ ना, भजन बिजन होत नाही लोक काय अण्णा झोपले. इकडे पूजाताई पण झोपल्या. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ बाबा विसरलाच वाटतं. इकडे बॅगा ऍडजस्ट करतायत. मी नाही पाठी जाणार बाई. कोण येतोय माग? तू बघतेस कोण? मग कोण येतोय? चला बोलला मी बघतोय. या लवकर करा, माझी बसती चालली. पाठी बसू द्या मध्ये. छान बसतील हो तर काय. चप्पल चप्पल यांची चप्पल. बोल आता, बोल लवकर. हे दोन्ही किती जागा लागते? हे तिकडे खडूस बसतेस, आतमी बसतेस तू. हे बघा, हे सर्व केलते बसलेले आहेत. मित्रांनो आम्ही निघालो आहे बघा, प्रवासानं चालू झालेला आहे. मित्रांनो आता सकाळच्या वाजले 6 आणि आम्ही पोहोचलो वाकणला. चहा पिण्यासाठी थांबलो आहे. त्यामुळे ड्रायव्हरला थोडी झोप करते, तर मी चहा पिण्यासाठी थांबलो आहे. आणि इकडे अण्णा वगैरे झोपलेत. गाडीकडे उभी आहे, भाऊ उभा आहे साईडला. इकडे बघा, इकडे अण्णा झोपलेत, माणूस सर्व झोपलेत. सकाळ झालेली आहे, आम्हाला भूक वगैरे आम्ही वेफर वगैरे घेतलेले आहेत. आता आम्ही निघतोय, गाडीमध्ये बसतो सर्व. हे अण्णा एकदम झोपलेत, एकदम गाडी बसल्यानं झोपलेत. ह्या झोपात आले आम्ही फिरायला आणि ह्यानं आले झोप. काय बोलायचं, देव दर्शनात आलेत त्यांनी झोपतेच गाडीत. आता बघून पुढे येऊन प्रवास कसा होता ते. आता आम्ही CNG पंपवरती थांबलो आहोत CNG भरण्यासाठी. आणि इथेच वरती हॉटेल आहे, तिकडे आपण नाश्ता करणार आहोत. हाय करा, हाय. टेम्पो ट्रॅव्हल.
ते सगळ्यांची वाट बघतात. आणि मसाला डोसा, पावभाजी आणि सांगितलं ना आता हां रस्त्याने काढणार जाणं काय आहे नाही एकच आनंद नाही यार काय आहे रस्सा वडा येतो मग रस्सा आणि वडाच मला वाटायला दिले त्याने ऑर्डर दिली आहेत ह्या काहीच नाही बघ ना अरे नाही सेम सांगितला तसं बोलायचं अरे ते बोल आम्हाला वाटायला आतमध्ये वाटाणे बिटाणे आहे अरे बटाटा वडा आहे काय त्याला सांगतो जरा वाटाणा चाकाने आणावर दूध लावले साबुदाणा चालू अजून किती टाइम लागेल हॅलो. आमचं सगळ्यांचं नाश्ता झाला, अजून अण्णांचं नाश्ता नाही आलं. आता अण्णांचं घर नाश्ता आलं त्या कारण त्यांचा उपवास होता आणि त्यांनाच लेट होतं. यांना तर राग आलाय, फोटो काढायला गेलो. इकडे फोटो काढायला सांगत होते, आता मी खाली आली. एवढ्या सीड्या मला परत चढावे लागणार. हात टाकतो परत खाला पुढच्या शनिवार हो ते काय आईच्या हातचा शिला खायला तुम्ही मजा आहे. हो हो बाबा 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 दो बाबा बाबा. हॅलो हा साहेब बोला. म्हणू आता रत्नागिरीला पोहोचतोय. उठ उठ. हा ये बरी आहे. हो हो नाही घेतला बरा झाला, कालच बरा झाला. आता थांबलो का गोळ्या खातो, नाश्ता केला. बाजू दे दे गवळणी येतात आमच्या काय त्यांचा गणपती मध्ये पण आलाय. आधी ह्यांना घुसू द्या. पोचलो का फोन करतो. आलू फोन करत होती का आई फोन करत होती मग. चला चला फटाफट. कुठं कुठं एक तिथं एक तिथं एक तिथं सगळीकडे पिशव्या पिशव्या. जावा इथे बसायला जागा नाही, तू जाणार तुझी नाही का जागा घरी? केलेस. तू मध्ये मग जास्त उशीर झाला तर मग सकाळची. या हे सीट मागे घ्या.
पोहोचलोय. इकडे आपली रूम भेटणार आहे. जेव्हा लोक येतात ना स्वामी खाली बसले असं प्रवचन ऐकण्यासाठी जागा नसते ना, मग लोक इथे बसतात. या सीड्यांवरती बसतात. हा किती छान रांगोळी काढलेली आहे ना. इकडे आपली रूम आहे. ही जेंट्स लोकांसाठी रूम आहे आणि बाजूलाच लेडीज लोकांसाठी. अरे यार, आता आपल्या इकडे पंखा पण खराब झालाय. हे खराब नाही झालंय, ते की म्हणजे आपण त्याच्यामध्ये की टाकले ना बोर्डमध्ये, तर मग तो फॅन चालू होतो. तर आम्हाला रॉंग की भेटले चावी दुसरी बघतायत ना. मानस पण खूप खुश आहे, बघा कसा असतोय. त्याला पण आवडलं. इकडे झालं एकदाच आपलं फॅन चालू. आता एक एक करून सगळे फ्रेश व्हायला जातात. आणि आल्यापासून जेव्हा आम्ही खाली गाडी पार्क केली ना तेव्हापासून रस्त्यात सगळं असंच खाऊन आलो. आता येऊन आम्ही ब्रश केलं आणि आता जेवायला चाललो. जेंट्स लोक गेले. बाबा बाबा सगळं भेटतात. जातील आहे. 12 ते 2:30 आणि सायंकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत जेवण. 2:30 वाजेपर्यंत नसतं. चला बागाच्या 2:30. इकडे पण मस्त रांगोळी काढली बघा. नाही चप्पल काढायची. तिथे एनी टाइम 2 टाइम महाप्रसादाचं आणि आतमध्ये शूट अलाउड नाहीये म्हणून कॅमेरा ऑफ करावा लागेल. आता मी जेवण वगैरे निघालो आहोत. आमच्या सर्वांचं जेवण झालेलं आहे. हे बघा निघाली काय. बघा सर्व जेवण निघाले. मस्त मस्त ना. एक घास डाळीचा, एक घास भाताचा. तू येऊच नको. तुझ्याकडे बदला का लागत. तू हात पुढे करतो. काय गरज आहे. हे बघ काय नवीन न्यू. हा बघ काय बापरे तिथे बसा, तिथे बसा. आम्ही इकडे थांबलो होतो बाबूला भरवण्यासाठी. आता बाबूचं म्हणजे खाल्लं नाही त्याने, थोडंफारच खाल्लं. आता चाललो आम्ही वरती जाऊन थोडं आराम वगैरे करू, मग उठून आंघोळ्या वगैरे करू. दमले. नानीने ब्रेक घेतले थोडा टाकायला. हा तू आकर तिकडे. तू काढा ना. चल बघू ते हाय का नाही. तर गेला. ऊन लागतोय जाम यार. इकडे यांचा फोटोशूट चालू आहे.
आता माणूस पण रेडी झालेला आहे, नाही तर आम्ही जाऊन खाली मस्त फटाके वगैरे फोडणार आहोत. कॅन्टीनमध्ये गेलो पण नाश्ता काय खास नव्हता त्यामुळे काय आम्ही काय घेतलं नाही, रिटर्न आलो. माणूस म्हणजे खूप खुश आहे इकडे आलाय बघा. खुशी का त्याच्या चेहरा बघा, खुशी का त्याच्या चेहरा एकदम राहतच नाही. हसतो हसतो एकदम एकदम खूप खुश आहे तो. बाप्पाच्या पाया पडत आहे. मनुष्य आजी म्हणून टिका लावते. ढिंगा 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 ढिंगा. बाप्पा समजदार सगळ्या कामात जाऊ दे. आता साहेब पण आलेला आहे फटाके घेऊन. त्याला बघा फटाके, बघा फटाके तर एवढे आणल्यानंतर काय बोल किती वाजवतोय ते. बोल जलसा करणारा बोलतोय. हो का माणूस म्हणजे खुश आहे. फटाके फोडतो बोल कसा घाबरतोय का हसतोय काय माहिती. फटाक्यांचा स्टव बा कसला आणले काय आणून साईननी भारी आज चिमणी बरं आहे ना. चिमणी नाही मग पाऊस टाईप आहे, खतरनाक एकदम. अगे व्हिडिओ काढायची. पण हे वेगळंच आयटम आहे. माणसात मस्ती असावी पण इतकी नव्हे. डायरेक्ट लावतोय हा. ही थांबव तिकडे थांब गाडी माहिती त्याला. नाही लागलाय. ह्या झोपणारे बायका आहेत ह्या सर्व. हे बघा आम्ही उठून नाश्ता जसा झाला तरी हे बघा ह्यांचा नाश्त्याचं ठिकाण नाही. हे बघा हे आता आमचा नाश्ता होऊन जिरला तर आल्यात खाली. बाबू आमच्याकडे होता. पैसे मित्रांनो इकडे किती सुंदर पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. इथे बघा मंदिराला सुद्धा मस्त गोल्डन कलर केलेला आहे, किती छान वाटतोय. आणि इकडे बघा बेडूक फ्रॉक, मनू फ्रॉक बघ फर्स्ट टाइम बघतोय ना. इथे बघा हे खूप भारी वाटलं मला. पाण्यामध्ये शंकराची मूर्ती आहे आणि इकडे शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेचं प्रतिमा केलेली आहे आणि किल्ल्याच्या टाईपने इकडे बनवलेलं आहे सगळं. खूप सुंदर मस्त वाटलं मला. आमच्या इकडे फोटो काढून झालेत, चाललोय आता आम्ही. रिलॅक्स वाटतं असं हेडेक नाही वाटत एकदम निवांत मस्त वाटतं इकडे आल्याचं. देवस्थान ठिकाणी आलोय तर मन प्रसन्न झालंय, पूर्ण भक्तिमय वातावरण झालंय. इकडे पण खूप छान आहे. हा मंदिर आहे ना. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. जर नाही जर कोणी लग्न वगैरे काय असेल ना हे आमच्या ह्याच्यामध्ये इच्छा संप्रदायामध्ये कोणी लग्न करत असेल नाही तर ह्या इथे लग्न करतात. इथे लग्न लावतात. आता तिकडे लाईट नाहीये तर तुम्हाला एवढं हे नाही होणार, त्यामुळे लाईट वगैरे नाहीये. पण इकडे पण खूप सुंदर मंदिर आहे. इकडे आपल्याला शूट नाही करता येणार तर मी तुम्हाला लांबूनच दाखवते. मित्रांनो मी तुम्हाला इकडून दाखवते फक्त. हे बघा आमचं दर्शन इकडचं झालंय. इकडे शूट नाही करू दिलं म्हणून तुम्हाला इकडे काही दाखवता नाही आलं. तुम्ही कधी आलात ना तर खूप छान आहे बघण्याचा आणि रिलॅक्स असं वाटतं. म्हणजे असं टेन्शन हेडॅक नाही इकडे आल्यानंतर असं एकदम रिलॅक्स वाटतं. फ्री माइंड एकदम शांत. कमीत कमी 4 दिवस इकडे राहिलो ना, 4 दिवस 5 दिवस मस्त एकदम फुल एन्जॉय. आता आम्ही 3 दिवस आहोत. आज उद्या उद्या परवा प्लॅन चाललाय, बघू कसं काय ते. इथून आपण जाणार आहोत जेवण वगैरे करून
स्वामींच्या जुन्या मठात जाणार आहे. तर आपण हा. ते बघूया नंतर. जुन्या मठावर तिकडे पण काय माहिती शूट करता येतंय की नाही बघू. जर शूट करता आलं तर आम्ही तुम्हाला हा, दाखवू. नक्कीच दाखवू. चांगलं. इकडे आपली पुढे सगळी पलटण आहे. हा? हा मेन गेट मस्त पुढे काय माहिती शूट करता येते की नाही. छान आहे एकदम. मस्त आहे मंदिरात. मित्रांनो हे सुद्धा किती छान बांधकाम केलेलं आहे बघा. किती सुंदर मंदिर वाटतोय. गरुडावरती विष्णुदेव आहेत आणि इकडे समोरच हत्ती आहेत. समोर इकडे 3 आहेत आणि इथे 1 आहे. आणि हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. आणि ह्याच मंदिरात बैठकसुद्धा होते. हर रविवारी असं बैठक होते. इथे वारीला भरपूर गर्दी असते म्हणतात आणि भरपूर लोक येतात. आणि इथेच साईडलाच मंदिराच्याच बाजूला हे मैदान आहे. इकडे सुद्धा लोक भरपूर गर्दी असते आणि इकडे भरपूर लोक बसतात कारण मंदिर फुल असतो म्हणून इकडे बसण्यासाठी लोकांना बसण्यासाठी केलेलं आहे. बघा किती छान वाटतं. इकडे बघा पृथ्वीवर गरुड. अच्छा इकडे पण पृथ्वीवरती गरुड आहे. इकडे स्वामींचा फोटो आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. चला हे बघा विष्णुदेव. किती छान वाटतं असं दृश्य हा बघण्यासारखं. हां. तुम्हाला कधी टाइम भेटला वेकेशन मध्ये तर नक्की विजिट करा. झालं दाखव. तर चला आता आम्ही आतमध्ये जातोय. तर मित्रांनो इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. वरती अलाउड नव्हतं शूट करण्यासाठी. इकडे आता आपले सगळे बसलेले आहेत. मस्त शांतता वाटते भरपूर. आपल्या इकडचं दर्शन झालेलं आहे. सगळे निघालेत. वरती आपल्याला शूट नाही करता आलं म्हणून तुम्हाला मी आता इकडूनच दाखवलं. आता आम्ही चाललो आहे जेवणासाठी. आता वाजलेत 8:30 वाजायला आले आणि 8:30 वाजेपर्यंत जेवणाचा टाईम आहे. म्हणजे संपेल नंतर जेवणाचं टायमिंग. आता आम्हाला जेवण करण्यासाठी जावं लागेल आणि जेवण झालं की परत आम्ही मठावरती जाणार आहोत. स्वामींचं जुनं मठ आहे तिकडे जर का शूट करता आलं तर मग आम्ही नक्की करू. नाहीतर बघू आता जसं तुम्हाला मी दाखवलं बाहेरून असं तसं काहीतरी दाखवलं. तर चला इकडून सगळे आपले निघाले. हे बघा इकडून पण मस्त विवाह आहे. हे रथ आहे म्हणून इकडे बघा खाली चाक वगैरे आहेत. छान वाटतंय. इकडेच मला एक फोटो घेऊन हॅलो पप्पा नंतर रूमवर करतो का तुम्हाला. इकडे बसण्यासाठी पण सीट आहेत. हां हो घेतले. चला टायमिंग झालं 5 मिनिटच आहेत. खडूस मुंबई फर्स्ट टाइम आला मी. ते गावाला यायचं प्रत्येक वारीला. इकडे काय इकडे मागे इकडे काय शिड्या आहेत ह्या की रथाच्या पाठीमध्ये असं ना तो. अच्छा रथाच्या पाठीमध्ये चढतो ना. हां 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 रथ असं ना रथाच्या पाठीमध्ये असतं पहिले रथामध्ये चढायला. शिड्या आहेत. अच्छा मस्त वाटतं. मी घेतल्यात ना मी दिला का त्याने दिला असं काय.
तर फ्रंटने बॅकने असं आहे काही मंदिर हे. आता आपण चाललो जेवणासाठी. 8:30 वाजलेत. वाव, मस्त वाटतोय. इकडे आता आपण आलो जेवणासाठी. जेवण झालंय. मला काय माहिती आता मनूला झोप येते. खालीच घेऊन ये सांग आधी. खाली फुलबाजी वावही करत होतो. इथं काय फुलबाजा वाजवायला तिच्या गाडी आणायची आणि नंतर त्या फुलबाजासाठी आता काय म्हटलं जाणार 10 वाजता लाइटिंग बघायला भेटेल. नाही वाजलं 10:30 पर्यंत असतो आलो. हे इकडे आपण ते आधी तिकडून मंदिराच्या इकडून पाहिलं होतं ना. इकडे सण होता. इथे स्वामीजी बसतात ना, त्याची बॅक साईड आहे. अच्छा, स्वामीजी इकडे बसतात स्वामी. इथे स्वामीजी बसतात आणि पाठीमागे आहे. इकडे स्वामी बसतात. सोनी इकडे बसतात स्वामी. इथे स्वामी बसतात. इथे माझ्या चिनूला आहे ना गाय येते म्हणून चिडचिड करतोय. आता मनूचे आहेत ना व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे, पण तो गाय करणार आता. मग काय माहिती काढू देतोय की नाही ना. सोनू काढू देशील की नाही? हां सोनू, काढू देशील की नाही? हां, फटाके फोडणार की नाही? तुझे व्हिडिओ काढता येतील की नाही? तू गाय करशील, चिडचिड करशील. हा बघू आता. गाडी आता आम्ही खाली बोलवले. फटाके त्याच्यामध्ये आहेत, वरती जाऊ नाही शकत. खूप दमलोय आणि मानस कोणाकडे राहत नाहीये. तसं माझ्याकडे मी दमले. म्हणू आता इकडे बघा, हे लोक फोटो काढतात, बाकी फोटो काढतात आणि बाकी लोक अजून आई हे लोक जेवतात. अण्णा पण बसलेत तिकडे खाली. पूजाताईने योगिताताई पण तिकडेच बसलेत. आम्ही चालू आहे मनूचा फोटो काढायचा आहे म्हणून. बघा काय करतोय मनू. काय करतं रे तू? काय करतं? खडूस दमलो. लवकर 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 लवकर. तिकडे लाईट दाखवते बघ. त्यांचं झालंय जेवण. हे लोक आलेत आता. हा गेटवर आता आपल्या इकडे फोटो वगैरे काढून झालेत थोडेफार. आता स्वामींच्या इकडे जुन्या मठावर आम्ही चाललोय. बाबूला पण झोप येते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायचे होते, पण आता काही काढायला भेटणार नाही. तो झोपणार आहे आता गाडीमध्ये. असं तरी तो झोपतोच आणि तो झोपेल मग डायरेक्ट उद्या सकाळीच उठेल. तर चला, आपण तिकडे शूट करता आलं ना तिकडे, तर आपण करूयात. आपली गाडी खाली आले, तर आता आपण निघणार आहोत. इकडून तरी 10 मिनिटं लागतात तिकडे जाण्यासाठी. बसा पटकन, पुढे घ्या. आता तिकडे जुन्या मठात जातोय, आम्हाला जाऊन दे. हा बघा इथे रस्ता आहे. बंद नाही, चालू आहे. इथे साईडला थांबतो. मित्रांनो, आता आपण जुन्या मठावर पोहोचलो आहोत स्वामीजींच्या. आता इकडे दर्शन वगैरे घेऊ. इकडे आता खूप चेंज झालं, असं वाटत नाही. म्हणजे पाया कसं मावर राहिला नाही, एकदम खूप चेंज झालाय. माणूसला आले झोप, तो वैतागलाय. चला आतमध्ये जाऊन बघूया मग कसं आहे ते. नाही पुढे माझी मिसेस कंटिन्यू करेल 2 मिनिटं.
हा मित्रांनो, आपण इकडे पोहोचलोय आता जुन्या मठावरती. पण बाबू चिडचिड करतोय, त्याला झोपला होता गाडीमध्ये, थोडा बाहेर काढला तसं तो रडायला लागला. आता इकडे म्हणजे बाहेर आपण शूट करू शकतो, आतमध्ये इथलं नाही करू शकत. तर मी तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते. एंट्री आहे. काय बोलले चालेल नाही. हा. इकडे त्याला चालवा, ते सँडल घेऊन यायला पाहिजे होतं. चला चला चला. केळ्याचे झाड आलेले. हे मध्ये चालता होम असतो ना, हा हा. चालू होमत नाही. अच्छा. थोड्यातून आलेली केळ. चढत्या होमातून केळाचं हे झाड आलेलं आहे. चिनू आता बंद करते. नाही नको, उगाच कशाला बोलायची वाट बघायचं आपण. इकडे आता शूट नाही करता येणार पुढे. आपल्या इकडचं पण दर्शन झालंय, शूट नाही करता येणार इथलं. ते मनू बघा काय करतोय, ना करतोय. मानस आहे आमच्यासोबत. जुना मोठा आहे ते, आता म्हणजे थोडं काम तर वगैरे ना चेंज झालंय, त्यामुळे असं माझ्या आणि आम्ही पण खूप वर्षांचा आलो. हे लहान असताना यायचे, आता मुंबईला गेल्यानंतर आलो, आता खूप वर्षांचा आलोय नाण्यातला. बघा भेटेल तिकडे चान्स सोडत नाही. फोटो काढतायत. हो मस्त. बॅकग्राऊंड मस्त आहे ना, त्याच्यामुळे मस्त वाटतं. अच्छा, हे स्वामींचं जुनं घर आहे. गजानन महाराज वरती बसून जेवायचे इकडे. अच्छा, बसायचे. स्वामीजींचे गजानन महाराज स्वामी खाली राहायचे. अच्छा, हा इकडे मागे घर आहे स्वामीजींचं. अच्छा, इकडे हे गाव आहे स्वामीजींचं आणि इकडे अच्छा इकडे मागे राहायचे. त्यांचं जुनं घर आहे. इकडे बनवत असतील. इकडे सगळे बसलेत. आता बाबू रडतोय परत, त्याला झोप येत असेल. चिनू इकडे नानींचं आईंचं फोटोशूट चालू आहे. त्यांना इकडे बसलेत, त्यांचे फोटो काढून झालेत. काय बघा इकडे काय करतोय मनू. दे दे बाप्पा, दे दे बाप्पा. आता जेंट्स लोकांचा फोटोशूट चालू आहे. ते घ्या, जेंट्सला द्या, जेंट्सला तिकडे द्या. खडूस घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हिला काय मोरया बाप्पा मोरया. ग बैल लवकर काढ. मोरया रे मोरया रे. गणपती बाप्पा दिवस अशी सोन हात करू, अशी सोन. इथे बाबूला खेळवणं चालू आहे. तो सारखा रडतोय, झोप येते म्हणून.
काय चाललेलं आता दर्शन झाले, फोटो काढून झाले, निघालो आता. बाबू जास्त चिडचिड करते. आमचे आता व्हिडिओ काढायचे होते फटाके चलवताना, पण ते राहिले. बघू आता उद्या वेळ भेटला तर. आता आपण आहे ना जुन्या मठावर निघालो आहोत. आता परत चालू नवीन मठावर. इकडे हे ना सर्व दुकानं होती साईडला, आणि आता सर्व काहीच नाही राहिलंय, सर्व उठवलेत. कारण रोडचं काम झालं ना, रुंदीकरण. हा बघ आहे सर्व एकदम वेगळंच चाल आहे, सर्व चेंज झालंय सर्व. इकडे आहे ना सर्व पहिले लोक इकडे स्वामीजी इकडे यायचे ना, तेव्हा सर्व पब्लिक साईडने बसायचा. सर्व रोड साईडने बसायचा, स्वामींचा वेट करायचा. एवढं पब्लिक जायचं, मठावर जागा पाहिजे ना, म्हणून लोक इकडे पाहिजे रोडच्या साईडनी. आता आपण नवीन मठावर पोहोचलो आहोत. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत नवीन मठावर. आता तिथे मी थांबलो ना जे रूमवर, तिथे आम्ही वर आलो आहे. मानसला वैतागला, त्याला आले झोप, तो खूप रडतोय. तर आम्ही इकडे पोहोचलो आहोत. तर आम्ही आता इकडे फटाकडे फोडतोय. आणि ह्या साईड हा काय बोलला सर, आकाश कंदील आता आम्ही वर सोडणार आहोत. मानस पहिल्यांदा आले ना, ते फटाके सर्व फोडणार आहे, तो धमाल करणार आहे. त्याला आले झोप. बहुत धमाल करताय का झोपताय काय माहिती. हे बघा आकाश कंदील आता सोडायचं आपण वरती. शोनो लायटर पण गेला. लायटर कुठे बेटा बा वर जाईल बघा, वर जाईल. आकाश कंदील वाव. मानसचं रिॲक्शन बघा. फ्लॅश कधी येत आहे. लागला 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 लागला. ये लवकर ये लवकर ये लवकर या. लावा लावते सोबत पडते इकडे, इकडे पडते तिकडे पडते. सोबत लावते नाही. व्हिडिओ काढलेत पण आले नाही पाहिजे तसे. जाऊ देत आता नेक्स्ट टाइम. आता मम्मीला पण गायगाय येते, तो चिडचिड करतोय. आता आपण चाललो गायगाय करायला. आपण आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.